जय शिवराय मित्रांनो परिस्थिती माणसाला एकतर कमजोर करते नाहीतर बलकट बनवते। आता तुम्ही माझा व्हिडिओ बघणार ना तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल हे जे घडतंय ना ते आपल्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं आहे। तर मित्रांनो परिस्थिती माणसाला एकतर कमजोर बनवते नाहीतर बलकट बनवते। हे जर तुम्हाला आज ऐकायचं असेल ना तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करायचं, कारण की तुम्हाला माझी स्टोरी माहितीच आहे, मी कोण आहे काय आहे। आज जे नवीन असतील तेवढं सांगतो की माझं नाव नवनीत म्हात्रे आहे। मी किडनी फेल पेशंट होतो, आता माझं किडनीचा ट्रान्सप्लांट झालाय, चांगली लाईफ जगतो। आणि मित्रांनो जी ही परिस्थिती माझ्याकडे आली होती ना ती मी कशी धुडकावून लावली आणि ह्या परिस्थितीचा अजून मी कसा सामना करतोय ना या गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो। मित्रांनो मुंबईला 0 बॅलन्स वरती आलो आणि येताना ना काहीच घेऊन आलो होतो, परंतु स्वप्न मात्र खूप घेऊन आलो होतो। ही परिस्थिती आपल्याला बदलवायची होती आणि ही परिस्थिती मला कमजोर करणार नव्हती तर मला अधिक बलकट करणार होती आणि हे बल मला मिळालं होतं। मुंबईला ज्यावेळी आलो ना त्यावेळी पहिल्यांदाच हे स्वप्न पाहिलं की आपण घर घ्यायचं, चांगले चांगले कपडे घ्यायचे, घरची सर्व परिस्थिती आपण चेंज करायची। आणि मित्रांनो मी ते प्रामाणिकपणे करत होतो। अगदी म्हणजे असं नाही की एखाद्याला खाली पाडून आपण वर जायचं अशी कोणतीच गोष्ट मी केली नव्हती, प्रामाणिकपणे केली। प्रामाणिकपणाचं मला फळ सुद्धा मिळालं। ही परिस्थिती मी संपूर्ण बदलली मित्रांनो। गावाला घर बांधलं, दागदागिने केले, सर्व गोष्टी चेंडीच्या केल्या, परंतु एकच गोष्टीने मला बोलतात ना की आपल्या हातून काहीतरी घडत असेल चुकीचं आणि तेच झालं असणार मित्रांनो। ज्यावेळी माझ्याकडे पैसा येतो त्यावेळी त्याची विचारसरणी सुद्धा चेंज होते, हे तुम्हाला माहितीच आहे। आणि माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं असेल, कदाचित मी सुद्धा बोलत असेल की आता मला काही टेन्शन नाही, मी कोणाला घाबरत नाही वगैरे वगैरे। सर्वांच्या बाबतीत असं होतं मित्रांनो। ज्यावेळी सर्व काही सुरळीत चालत असतं ना त्यावेळी सर्वांच्याच नजरा चांगल्या नसतात आपल्याकडे बघण्याच्या। काही लोक आपल्याकडे चांगल्या नजरेने सुद्धा बघतात, काही लोक वाईट नजरेने सुद्धा बघत असतात। काही लोकांना ना आपली प्रगती असते ना ती बघवत नाही आणि काही लोक असतात ना की ते त्याच्यापासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात की त्याने केलं मग आपण का करू शकत नाही। आता हे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं माझं, परंतु मध्येच एका आजाराने मला विळखा घातला आणि बोलतात ना की त्याचं नव्हतं झालं। सर्व गोष्टी माझ्या हातातून एक एक निघत चालली, परिस्थिती होती चांगली ती बदलत गेली। आता ही परिस्थिती मला संपूर्ण कमजोर करणार होती आणि कमजोरच करत गेली। आता माझे चक्र सुद्धा फिरले, सर्व गोष्टी चेंज झाल्या। अरे आता करायचं काय म्हटलं, पण ह्या सर्व गोष्टी घडत असताना ना मित्रांनो मी हा विचार करत होतो की तो मला मदत करत नाही, तो मला विचारत नाही, असं काहीच नाही करत होतो। मी रागराग करत होतो, चिडचिड माझ्या मनामध्ये होत होती, कारण की मी आजारी पेशंट होतो आणि मला सर्व गोष्टीची चिड येत होती, राग येत होता। मला घरामध्ये कोणी जर काय बोललं ना की मला भरपूर राग यायचा, असं राग यायचा ना की माझे भानच उडायचं नाही मित्रांनो, कारण की माझी परिस्थिती संपूर्ण चेंज झाली होती। खूप निराशा निर्माण झाली होती, आता करायचं कसं, यातून बाहेर पडायचं कसं। बरीच लोक होती मला समजून सांगत सुद्धा होते, काही लोक ताने सुद्धा मारत होते की ज्यावेळी होतं त्यावेळी खूप उड्या मारत होता आणि आता सर्व संपायला लागलं तर आता एकदम म्हणजे शांत झाला। परंतु ह्या गोष्टींचा जर मी विचार करत बसलो असतो ना तर माझ्या हातामध्ये काहीच झालं नसतं। परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला स्वतःलाच बदलावं लागतं, ही गोष्ट मला पक्की माहिती होती, नक्कीच माहिती होती, परंतु हातात आता काहीच झालं नव्हतं, सर्व संपलं होतं। आज मी ह्याच कंपनीमध्ये जॉब करतो, मला आजारी आहे, मला उभा राहायला होत नाही, माझ्या पाय वगैरे दुखतात, तरी सुद्धा मी काम करतो। आता हे काम करत असताना ना मी युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा बनवतो। आता मला काय हातात पैसे भेटत नाही की मी व्हिडिओ बनवतो म्हणून, परंतु याचा फायदा मला होईल की नाही हे सुद्धा मला माहिती नाही। म्हणून माझा एक छंद आहे तो की आपण सुद्धा एक ब्लॉगर बनावं, आपल्याला काहीतरी करायचं की काहीतरी नवीन करण्याची धडपड आपल्याकडे। बोलतो ना की ह्या आजाराने मला खूप शिकवलंय, परिस्थिती मला खूप शिकवलंय, ती बलकट करायची आहे ना, हेच आहे मित्रांनो। आपल्यात असणारी कला आहे ना ती आपल्याला बाहेर काढायची आहे, आपल्याला आतमध्ये लपवून नाही ठेवायची, बाहेर काढायची ती। खरं म्हटलं ना ते मित्रांनो लाज कोणाला वाटत असते, एखाद्या म्हणजे भीक मागलेली आपण कोणाकडे की मला दे मला दे, या गोष्टीला लाजायचं असतं। परंतु असं मेहनत करून आपल्याला कमवायचं आहे ना त्यात आपण लाजायचं नाही, बिंदास करायचं ते। किडनी ही फेल झाली त्यावेळी मला स्वतःलाच वाटत होतं की संपलं आता इथेच, आता मी पुन्हा उभं राहू शकत नाही, या मशनीवरती पुन्हा मी काम करू शकत नाही, या कंपनीमध्ये पुन्हा मी दिसू शकत नाही। मित्रांनो 2 वर्षांनी पुन्हा मी कमबॅक केलं आणि ह्या मशीनवरती आलो। मी का आलो, ही परिस्थिती मी स्वतःने बदलली, स्वतःमध्ये धीटपणा निर्माण केली। डॉक्टर मला म्हणत होते की तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू जसा होतास ना तसा तुला मी पूर्णपणे बनवेन, आणि त्यांनी बनवून दाखवलं मित्रांनो। आता जर मी स्वतःला कमजोर समजत असतं ना तर ह्या गोष्टी निर्माण झाल्या नसत्या। घरातली लोक मला बोलत होती कामाला जाऊ नका, तुम्ही घरीच राहा, आराम करा, पण ह्या गोष्टी मी केल्या नाही मित्रांनो। जर मी करत राहिलो असतो ना तर घरात मला कोणी विचारलं नसतं, घरात मला डिमांड सुद्धा मिळालं नसतं। आज मी कामाला येतोय ना त्यामुळे घरात सुद्धा माझं चांगलं मान आहे, सन्मान आहे। लोक सुद्धा मला बोलतात की बघा दोन्ही किडन्या फेल असून सुद्धा एवढा ट्रान्सप्लांट झाले तरी सुद्धा तो कामाला जातो। ही परिस्थिती मी चेंज केली मित्रांनो, ही परिस्थिती माणसं चेंज करायला नाही आली होती। त्यामुळे बिंदास राहायचं, बिंदास खायचं। तर मित्रांनो परिस्थिती आहे ना माणसाला कमजोर करत नसते तर ती अधिकच बलकट करत असते। हा जर व्हिडिओ तुम्हाला आजचा माझा आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि लाईक सुद्धा करायचं।
पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो.